नमस्कार, मी परमदास जाधव. आपल्या भारतात पेट्रोल महाग झालेलं आहे. पण ते कोणतं पेट्रोल महाग झालेलं आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. तर 20 मार्च 2026 रोजी प्रीमियम पेट्रोल म्हणजे ते पॉवर पेट्रोल राहतं. म्हणजे पेट्रोल हे 2 प्रकार राहते. एक पॉवर पेट्रोल राहते आणि एक साधं पेट्रोल राहते. जे पॉवर पेट्रोल आहे ते 2 ते 2.35 प्रति लिटर महाग झालेलं आहे. म्हणजे 1 लिटर मागं ते 2 ते 2.35 लिटर मागं महाग झालेलं आहे. पण ते साधे रेग्युलर पेट्रोल हे आणि डिझेल सध्या दर वाढलेले नाहीत. जे आपण साधे रेग्युलर जे वापरतोय म्हणजे पॉवर पेट्रोल सोडून जे आपण रेग्युलर वापरतोय त्याच्यात भाव वाढलेला नाही. तर जे आपलं पॉवर पेट्रोल आहे त्याचा भाव हे 2 ते 2.35 प्रति लिटर इतके वाढलेला आहे. तर सध्या पेट्रोलचे दर अंदाजे मुंबईमध्ये 103 प्रति लिटर आहे. तर दिल्लीमध्ये ते 94.77 इतका आहे. म्हणजेच भारतात दर आधीच जास्त आहेत आणि आता वाढीचा दबाव वाढतोय. तर आंतरराष्ट्रीय याला काही कारण आहेत. जे मिडल ईस्टमध्ये जे युद्ध आणि तणाव चालू आहे त्याच्यामुळे भाव वाढू शकतात. तर कच्च्या तेलाच्या किमतीत $100 प्रति बॅरल झालेला आहे. ते वरती गेलेलं आहे. आणि म्हणूनच सप्लायर हॉर्मुझ मार्गावरचा हा तणाव आहे त्याच्यामुळं कमी हे तेल वाहतूक होते आणि वाहतुकीच्या तेलात अडथळा निर्माण झाल्यामुळे हा आपल्याला फरक जाणवत आहे. आणि भारत बहुतेक तेल आयात करतो त्यामुळे जागतिक दर वाढले की भारतातही याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपल्या सामान्य लोकांवर याचा परिणाम काय होणार आहे? तर पेट्रोल महाग झाले की आपला प्रवास महाग होतोय. भाजीपाला, माल वाहतूक, महागाई या सगळ्यावर या पेट्रोलमुळे परिणाम होतोय. आणि नंतर मग काय ते भाव वाढून जातात सगळ्यांचे आणि ते आपल्या सामान्य लोकांच्या खिशावर त्याचा परिणाम हा जास्त होत असतोय. कधी पण कोणते पण भाव वाढ झाले की ते आपल्या सामान्य माणसावरच त्याचा परिणाम हा जास्त होतोय. तर हे होते काही पेट्रोल भाववाढीचे परिणाम. पण सध्या तरी जे प्रीमियम म्हणजे पॉवर पेट्रोल आहे त्याचाच भाव वाढलेला आहे आणि जे आपण रेग्युलर वापरतोय पेट्रोल त्याचा तर काही भाव वाढलेला नाही. जो आहे तो स्थिर आहे. म्हणून सध्या तरी भाव वाढलेला नाही. पण जे आपलं पॉवर पेट्रोल आहे त्याचा भाव वाढलेला आहे. इथेच थांबतोय. धन्यवाद.